सोमवारी जिम जॉईन करणाऱ्या मुलामुलींना माझं हे विचारणं आहे, का रे बाबांनो इतका भेदभाव? तुमच्यापैकी प्रत्येकाचा जन्मसुद्धा सोमवारी झालेला नसतो, तर मृत्यू देखील सोमवारी होत नाही. आणि जर त्या विधात्याने हा भेदभाव वार बघून केला नाही, तर तुम्ही का भेदभाव करता आपल्या शरीरासोबत? सोमवार मंगळवार कामाचा लोड प्रचंड असतो. कामावरनं आल्यानंतर खूप प्रचंड थकवा चेहऱ्यावर असतो. पण जेव्हा तुम्ही जिममध्ये 1 दिवस जाल, 2 दिवस जाल, 3 दिवस जाल, तुम्हाला जिमसोबत प्रेम होईल. कारण मनुष्य प्राणी इतका स्वार्थी आहे की त्याला जेव्हा ज्या गोष्टीमध्ये रिझल्ट्स मिळतात त्या गोष्टीमध्ये तो आपले स्वतःचे 100% ओतून टाकतो. आणि म्हणूनच तुम्ही 30 दिवसानंतर जेव्हा तुम्हाला पगार मिळतो तेव्हा तुमच्यामध्ये काम करण्याची अजून स्फूर्ती येते आणि अजून ऊर्जा मिळते. जिम आणि व्यायाम यापेक्षा तुम्ही असा सुद्धा विचार करू शकता, जेव्हा तुम्ही घरात आहात तुम्ही 1-1.5 तास चाला, तुम्ही स्वतःच्या शरीराला ॲक्टिव्ह करा, तुमच्या मसल्सला ॲक्टिव्ह करा. तुम्ही घरात राहून पुशअप्स करू शकता, भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज करू शकता ज्यामध्ये तुमचं शरीर खूप जास्त ॲक्टिव्ह आणि तंदुरुस्त बनेल. तर मित्रांनो, हीच ती वेळ आहे तुमच्या शरीराकडे लक्ष द्यायची. कारण तुम्ही कारणं खूप द्याल, पैसा आयुष्यभर कमवाल, पण तोच पैसा नंतर तुम्हाला तुमच्या शरीरासाठी वापरावा लागेल. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो नक्की करू शकता.